त्याचबरोबर आमचे पैलवान बंगलदास बांदल, उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि मित्रांनो, आज आपल्या कर्जतमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 13 तारखेला जी काही निवडणूक होते लोकसभेची, त्या मतदानासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी या ठिकाणी या राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित आहेत. मला या ठिकाणी सांगायचे की ही निवडणूक देशाची शक्ती घडवणारी, ही निवडणूक देशाच्या संरक्षणाची, ही निवडणूक देशाच्या विकासाची, आणि म्हणून या ठिकाणी गेली 10 वर्षे या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशासाठी जे काम केलं, शेतकऱ्यासाठी जे काम केलं, त्याच्यामध्ये केंद्राच्या स्कीम असतील, साखर कारखान्याच्या बाबतीत जी काही योजना असेल, ती सगळं धोरण ठरवण्याचं काम या ठिकाणी पंतप्रधानांनी केलंय. आणि या सर्व भूमिकेच्या बाबतीत आमचे नेते अजितदादा यांनी युतीला पाठिंबा दिला आणि ही युती या ठिकाणी राज्यामध्ये महायुती झाली. खरं तर अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये. दादा तुम्ही काम करतायत, राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतीचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे, कांद्याचा प्रश्न आहे. हे सर्व प्रश्न उपस्थित करत असताना मला या ठिकाणी आपल्याला सांगायचे की हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर आपण या ठिकाणी मोदीला जे पाठिंबा देण्याची भूमिका घेतली, त्या भूमिकेमध्ये या महाराष्ट्रातील शेतकरी, या कर्जत तालुक्यातील शेतकरी निश्चित प्रकारे अजितदादाच्या पाठीमागे ठाम राहून डॉक्टर सुजय विखे पाटील यांना निश्चित प्रकारे विजयी करील, यात माझ्या मनामध्ये शंका नाही. या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये अंबालिकाच्या मार्फत आपण काम केलं. कांद्याच्या प्रश्नाच्या बाबतीत थोडीफार अडचण निर्माण झाली, परंतु साखर कारखान्याच्या बाबतीत, अंबालिकाच्या बाबतीत या ठिकाणी शेतकऱ्यांना 3000 रुपये भाव मिळाला. त्या भावाची कुठेच चर्चा होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम करत असताना गेल्या वेळेस दादा आपण या ठिकाणी आलात, गेल्या वेळेस आपण भाजपच्या उमेदवाराच्या विरोधी होतो. मध्ये आपण विधानसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. मी त्यावेळेस दादा ऐकलं नाही तुमचं, मी राम शिंदेचं काम केलं. परंतु काल आमदारांनी सांगितलं मी आमदार झालो अजितदादामुळे झालो आणि फक्त 10,000 मतं मला अजितदादांची मिळाली. 40,000 मतांनी आमदार दादामुळे निवडून आले. 10,000 मतं जर लागत असली तर अजून फक्त 10,000च बाकी दादा. पुढच्या वेळेस घडी चितपट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला दुःख होतंय. तुमच्यावर बोलतो घडी, अरे तुझं वय किती? आम्ही 40 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतोय, त्यावेळेस तुमचा जन्म सुद्धा झाला नसेल. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे दादा, मी खोटं बोलत नाही. बारामतीमध्ये शहाजी काकडे शरद पवारांच्या विरोधी उभे होते. मी, आमचा एक मित्र तिकडे आहे सध्या, राजेंद्र फाळके, आणि आम्ही बारामतीत बसलो होतो. सभा चालू होती आणि त्या ठिकाणी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ शरद पवारांना गाजर म्हणले, गाजराची पिपाणी म्हणले. दादा अक्षरशः आम्ही दोघांनी सभा उलटून लावली. तुम्ही तर तसं काहीच केलं नाही. गेल्या 25 वर्षापूर्वी या गावामध्ये पवार साहेबाची सभा इथल्या लोकांनी उधळून लावली, त्यावेळेस आम्ही पुढे राहिलो, केसेस झाल्या. परंतु आज तुम्ही काल राजकारणामध्ये जन्म झाला, ज्या दादामुळे तुम्ही आमदार झालात त्यांना आज नावं ठेवतात. ही परिस्थिती बरोबर नाही. आता बारामतीत बरीच रडारडी झाली. आम्ही विचारपाजी तिकडे फिरत होतो. काल सांगितलं 4 तारखेला गुलाल घ्या. बारामतीत देखील गुलाल पडणार नाही आणि नगरमध्ये देखील गुलाल पडणार नाही. तुम्हाला बुकाबाकी निश्चित प्रकारे पाठवला जाईल. आणि म्हणून या ठिकाणी दादांनी निर्णय घेतला, देशाच्या विकासाच्या बाबतीत निर्णय घेतला
आणि मोदी साहेबांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अत्यंत योग्य असा निर्णय. या तालुक्यामध्ये निश्चित प्रकारे आमच्या अंबालिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं कल्याण झालंय, कर्मचाऱ्यांचं कल्याण झालंय आणि ह्याची उतराई निश्चित प्रकारे मताच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये निश्चित उमटेल. येत्या 13 तारखेला आपल्या या भागाचे उमेदवार, आपणा सर्वांचे कर्तृत्व नेतृत्व खासदार माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना संसदेमध्ये आपल्या भागाचे प्रश्न, देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्यावी हीच या ठिकाणी विनंती करतो. दादा, तुम्ही आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद, आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम आपण सर्वजण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने देखील आपल्या घरातला एक सण म्हणून साजरा करून एवढ्या मोठ्या संख्येने या सभेसाठी आलात. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, सगळ्यांचे स्वागत करतो. आजची ही निवडणूक अवघ्या 2 दिवसावर मतदानावर ठेपलेली आहे. अनेक चर्चा या मागच्या 45 दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या. या 45 दिवसामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार मोबाईलच्या माध्यमातून, ज्या पद्धतीचा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला, ही पहिली वेळ अशी असेल जिल्ह्यामध्ये की लोकसभेची निवडणूक देशहितावर बोललं जात नाही, देशाचा नेता कोण निवडायचा याच्यावर बोललं जात नाही, जिल्ह्याचा विकास कोण करतंय याच्यावर बोललं जात नाही, राज्यामध्ये आलेल्या सरकारचे विकास कामं याच्यावर बोललं जात नाही. लोकसभेची निवडणूक ही देशहिताची निवडणूक असून आज आपल्या जिल्ह्यामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय कोणी? कोण कुठं झोपू राहिलं, कोण कुठं आंघोळ करतंय, कोण कुठं जेवायला बसलंय. आणि हा तुमचा दोष नाही. याची सुरुवातच कर्जत जामखेडच्या विधानसभेपासून झाली होती. कर्जत जामखेडच्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी या नेत्याने आम्हाला सातत्याने वाटायचं की विकासाच्या आधारावर राजकारण झालं पाहिजे. आम्हाला असं वाटलं की प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी अनेक वर्षाचा रखडलेला कर्जत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागला. या शहरामध्ये तरी मोठं मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळेल, पण तसं दुर्दैवाने घडलं नाही. लोकांना नेमकी काय दाखवलं गेलं? कोण कुठं बसतंय, कोण कुठं केस कापायला गेलंय. आम्हाला 40 वर्ष झाले, आम्ही पण आमचे केस कापले, पण त्याचा कधी व्हिडिओ टाकला नाही. त्याच्यामध्ये टाकण्यासारखं काय? आम्ही पण पंक्तीमध्ये बसून जेवलोय, आम्ही पण टपरीवर चहा घेतो, आम्ही पण ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार घालतो, पण प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ टाकून आपण कसं सामान्य आहोत आणि समोरचा व्यक्ती कसा प्राबल्य आहे आणि कशी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो भासवण्याचा प्रयत्न काही कालावधीमध्ये केला गेला. मला एक सोपा प्रश्न माझ्या समोरच्या उमेदवाराला विचारायचा आहे. 45 दिवस झाले निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू होऊन, आणि या 45 दिवसामध्ये एकदाही समोरचा उमेदवार जो एका सत्ताधारी पक्षाचा 4.5 वर्ष राहिलेला आमदार आहे, हा काय नौका उमेदवार नाही, हा काय जिल्ह्यासाठी नवा नाही, हा या अहिल्यानगरच्या लोकसभेमध्ये एका सत्तेमध्ये राहिलेला 4.5 वर्षाचा आमदार आहे. मी पत्रकारांना विचारू इच्छितो की या 45 दिवसामध्ये एकदाही समोरच्या उमेदवारामध्ये धाडस झालं नाही हे सांगायचं की मी पारनेर तालुक्यामध्ये काय केलं हे पाहून या आणि मग मला मतदान टाका, ही हिंमत त्याची झाली नाही. काय कारण असेल मी विचार करतो. मी माननीय दादांना विनंती करेल, दादा तुम्ही तुमच्या भाषणामध्ये जेव्हा उल्लेख करतात की हा समोरचा व्यक्ती माझ्याकडे होता, मी त्याला भरपूर विकासाचा निधी दिला, आज तुम्ही पारनेर तालुक्यामध्ये जात आहात
एकदा तुम्ही दिलेल्या निधीचं काय झालंय एकदा जनतेला विचारा. जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेसाठी उभे राहिलेत, 2014 मध्ये माननीय प्रधानमंत्र्यांची ओळख हे गुजरातच्या विकासावर अवलंबून होती. लोकांनी गुजरातचा विकास पाहिला आणि लोकांनी हे स्वप्न पाहिलं की या गुजरातचा विकास त्या ठिकाणी देशाचा विकास अशा पद्धतीने होईल आणि मग आदरणीय प्रधानमंत्री प्रथम निवडून आले आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या विश्वासाला सार्थ ठरेल असं काम केलं. पण आज 5.5 वर्ष ज्या तालुक्यामधून तुम्ही आमदार म्हणून काम केलं, तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या तालुक्यामध्ये येऊन लोकसभेमध्ये मतदान मागतात. माझी फक्त एकच विनंती आहे आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, आज ही सभा संपल्यानंतर आम्ही सगळे गेल्यानंतर सगळ्यांनी आपला फोन बाहेर काढा आणि एकदा माझ्या समाधानासाठी पारनेर तालुक्याला फोन लावा. तुमच्या नातेवाईकांना लावा, तुमच्या मित्रपरिवाराला लावा, व्यापाऱ्यांना लावा, माता भगिनींना लावा, तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांना लावा. पूर्ण सूट आहे. कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही व्यक्तीला एकदा फोन लावून त्याला एकच प्रश्न विचारा की हा तुमचा 5.5 वर्ष राहिलेला सत्ताधारी आमदार आज आमच्याकडे लोकसभेमध्ये मतं मागायला आलेला आहे, आम्ही काय केलं पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की 5.5 वर्ष पारनेर तालुक्याने काय काय सहन केलंय. तुम्ही कधी आपल्या स्वप्नामध्ये देखील अशी भयानक परिस्थिती जनसामान्य माणसाची पाहिली नसेल जेवढी त्या तालुक्याच्या गोरगरिबांनी मागच्या 5.5 वर्षामध्ये अनुभवलेली आहे. हे जे चित्र दाखवलं जातंय या चित्रामध्ये आणि वास्तविकतामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 2019 साली हेच चित्र त्या तालुक्याच्या जनतेला दाखवलं गेलं. हे सगळे व्हिडिओ, हे सगळे भाषणं, हे सगळं सामान्य राहण्याचं ढोंग हे त्या गरीब जनतेला दाखवलं गेलं. काय परिणाम झाला? काही लोकांनी हातावर टॅटू काढला, काही लोकांनी छातीवर टॅटू काढला, काही लोकांनी बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि वर्गणी दिली, काही लोकांनी सरकारी नोकऱ्या सोडल्या आणि वर्गणी दिली. एक व्यक्तीने तर आपल्या घरावर कर्ज काढून समोरच्या उमेदवाराचं 2019 ला विधानसभेच्या फॉर्मचं डिपॉझिट भरलं होतं. आज हे सगळे लोक पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखेचं बॅलेट वाटतं. याचं कारण जाऊन तुम्ही शोधलं पाहिजे. काय कारण आहे की 5.5 वर्षामध्ये त्या तालुक्याचं चित्र एवढं बदललं? काय कारण आहे की आज तालुक्याची त्याच मतदारसंघाची जनता त्यांच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे? काय कारण आहे की आज गोरगरीब जनतेने त्या तालुक्यामध्ये एक निश्चय केला की काही जरी झालं तरी आता याला सोडायचं नाही. हे मी म्हणत नाही, खरं तर उमेदवार म्हणला पाहिजे की तालुक्यामध्ये जाऊन पहा, पण हे पहिल्यांदा देशामध्ये घडतंय की त्यांच्या समोरचा उमेदवार म्हणतोय त्याच्या तालुक्यामध्ये जाऊन पहा. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपण विकास आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून करायचा नितांत प्रयत्न प्राध्यापक माननीय रामजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कर्जत शहराचं आणि तालुक्याच्या विकासामध्ये फार मोठं योगदान भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं राहिलं. आम्हाला लोक प्रश्न विचारतात, तुम्हाला मतदान का टाकायचं? महाडोक अभयारण्याचं इको सेन्सिटिव्ह लिमिट 10 किलोमीटरहून 400 मीटरवर आणलं म्हणून सुजय विखेला मतदान टाका. ज्या लोकांनी स्वप्नामध्ये कधी हा नगर करमाळा रस्ता पाहिला नव्हता, आज कर्जतून 2019 ला जेव्हा लोकसभेमध्ये उभं राहिलो तेव्हा कर्जतून नगरला जायला 3 ते पावणे 3 तास लागायचे. आज 2024 ला मतदान मागायला आल्यावर कर्जतून नगरला जायला 1 तास लागतो म्हणून सुजय विखेला मतदान टाका. आम्ही काम केलंय, कामाच्या आधारावर आणि विकासाच्या आधारावरच मतदान मागायला या ठिकाणी आलोय. लोकांच्या भावनेशी खेळून, लोकांच्या या सगळ्या विचारांशी खेळून आपण त्या ठिकाणी मतं मागण्याचं धोरण आमचं नाही. आज मी पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन मी त्यांचा आभार पांडुरंगाचं. खरं तर आपल्याला जे
मागच्या 3 दिवसापूर्वी या समोरच्या उमेदवाराचा खरा चेहरा दिसायला लागला. मला एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जो उमेदवार भर सभेमध्ये भाषणामध्ये पोलिसाचा बाप काढत असेल तर तो तुमचं काय करणार हा विचार तुम्ही केला पाहिजे. हीच या व्यक्तीची वास्तविकता आहे, हीच या व्यक्तीची दडपशाही आहे आणि हाच या व्यक्तीचा खरा चेहरा आहे जो पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या समोर वेळेवर आला. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, प्रश्न अनेक आहेत, पण मी माननीय अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो, दादा आपण वित्तमंत्री आहात. या कर्जत तालुक्यामध्ये काही प्रमाणात आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अनुदान टेक्निकल कारणामुळे राहून गेलेलं आहे. आपल्या माध्यमातून आज आपण शब्द द्यावा की आचारसंहिता संपल्यानंतर 1 आठवड्याच्या आत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पायी न पायी जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द अजितदादा आपल्याला देणार आहेत. प्रक्रिया क्लिष्ट होती, पण या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जातील हा आपला प्रयत्न होता. माझा प्रश्न आहे तुमच्या तालुक्याच्या विधानसभेच्या आमदारांचा की आमदार साहेब, दुधाच्या अनुदानाची योजना जाहीर होऊन 2 महिने झाले, एकदाही तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये कधी दूध उत्पादक शेतकऱ्यांची मीटिंग घेतली का हो? एकदाही तुम्ही हा अनुदान का जमा होत नाही याची मीटिंग घेतली का हो? तुम्ही शेतकऱ्यांचे स्वतःला कैवारी समजता, पण एकदा तरी या महाराष्ट्र शासनाची योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला का हो? हा एक फार मोठा षडयंत्र होता की स्थानिक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारमध्ये महायुतीच्या सरकारची योजना ही गोरगरीब जनतेला मिळू नये यासाठी रचलेला षडयंत्र आहे. आज तुम्ही आमच्या विरोधात भाषण करतात, जनता तुम्हाला देखील तुमच्या निवडणुकीमध्ये पाहिल्याशिवाय राहणार नाही. वेळ प्रसंग प्रत्येकावर येतो आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की येत्या 13 तारखेला जेव्हा आपण मतदान टाकायला जाल, या मतदानाच्या माध्यमातून माझा अनुक्रम क्रमांक नंबर आहे 3, चिन्ह आहे कमळ आणि 3 नंबर बटन दाबायचं, कारण की आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आणि म्हणून हा संकल्प घेऊन या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचंय. पांडुरंगाची कृपा माझ्यावर सदैव राहिली. आपल्याला 2 नंबर मिळाला नाही, 2 नंबर हा 2 नंबर वाल्यांना मिळाला. हे पांडुरंग तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की या 2 नंबर वाल्यांपासून सावध राहा. यदा कदाचित चुकून 2 नंबर दाबला गेला तर आपला तालुका उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परत शेवटची विनंती की सभा झाल्यानंतर काढा फोन आणि लावा फोन, आणि ज्याला लावायचा त्याला लावा आणि पारनेर तालुक्याची परिस्थिती, वास्तविकता आपण स्वतःच्या कानाने ऐकून घ्यावी, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आज माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेळ दिला. दादा बरं झालं आपण आलात. इथं काय काय सांगत होते लोक, म्हणतात तुम्ही तिथं पाठवलंय, कोणी म्हणते सेटिंग झाली, कोणी म्हणते असं झालंय. आज दादा आपल्या भाषणातून सगळं स्पष्ट करतील. माननीय अजितदादा पवार साहेब कधीही पाठीमागून काही करत नाही, जे करतात ते समोर करतात. आणि आता तुम्ही पहा, आज दादा आलेत. आता या निवडणुकीचं परिवर्तन, या ठिकाणी या निवडणुकीचं वारं कशा प्रकारे बदलेल हे आपल्याला पाहिल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. 5 वर्ष प्रामाणिकतेने, नैतिकतेने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास आणि सर्वसामान्य जनतेचं काम आपण करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा ही संधी आपण मला द्याल या विश्वासाने थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. राज्य सरकारचा अर्थमंत्री म्हणून माझ्या हातात 6.5 लाख कोटी रुपये वर्षाला असतात. त्याच्यातले जवळपास 3.25 ते 3.5 लाख कोटी पगाराला आणि पेन्शनला जातात. 3-3.25 लाख कोटी विकासाच्या करता आपल्याकडे राहतात. त्याच्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणून केंद्राचा निधी आल्याशिवाय हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार नाही. त्याकरता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की डॉक्टर सुजय विखे उद्या निवडून गेल्यानंतर 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बसवण्याच्या करता सुजयची मदत तिथं होणार आहे. इतर महायुतीच्या माझ्या खासदारांची मदत होणार आहे. परवाच मी आमच्या पुण्यामध्ये सभा झाली रेसकोर्सला, तिथं पंतप्रधान आलेले होते. आम्ही सगळ्यांनी भाषणं केली. नंतर एकनाथरावांना भाषण करायला सांगितलं. पंतप्रधान आल्यानंतर ते भाषण करणार होते. शेजारची खुर्ची मोकळी होती. मी जाऊन पंतप्रधानांच्या जवळ बसलो.
काही गावाच्या गप्पा मारल्या नाही, कसं चाललंय काय चाललंय. त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं, साहेब आमच्या नगर जिल्ह्यात, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याची फार कमतरता आहे. आमचा शेतकरी बहादर आहे, त्याला जर त्याच्या शिवारात पाणी दिलं तर काही सोनं पिकवण्याची त्याची ताकद आहे. फक्त त्याला पाणी मिळालं पाहिजे, त्याच्या शिवाराला पाणी दिलं गेलं पाहिजे. आणि मी अर्थमंत्री म्हणून गेले 7-8 वर्ष काम करतोय, परंतु माझ्या एकट्या राज्य सरकारच्या निधीतनं ही कामं होणार नाही. त्याकरता तुमचा निधी आम्हाला लागेल, तुमचा पाठिंबा आम्हाला लागेल, तुमचं सहकार्य आम्हाला लागेल. काही बाबतीमध्ये इतर काही लोकांशी चर्चा करावी लागणार आहे. टाटा धरण ब्रिटिशांच्या काळात झालं आहे, टाटाला विनंती करून त्यांना पर्यायी वीज कुठनं तरी द्यावी लागेल आणि त्या बदल्यात ते पाणी घ्यावं लागेल. पूर्वीच्या काळामध्ये पाण्यापासून वीज तयार करणं सोपं वाटायचं, परंतु आता त्या पाण्यापासून वीज करण्यापेक्षा ते पाणी माझ्या आया बहिणींना प्यायला, माझ्या त्या ठिकाणी जनतेला प्यायला आणि माझ्या शेतकऱ्यांना शेतीला हे दिलं गेलं पाहिजे. आणि हे देत असताना माझी दुसरी एक अडचण आहे की आमच्या इथं कांदा पिकवणारा शेतकरी माझ्या पुणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. दुष्काळी भागामध्ये माझे शेतकरी पाणी असलं तर कांदा घेतात. कांदा निर्यात बंदी केलेली आहे, त्यामुळं आमच्यामध्ये नाराजी आहे. ते म्हणतात तुम्ही ज्या महायुतीच्या सरकारमध्ये, त्याच्यामध्ये केंद्रात त्यांच्याच विचाराचं सरकार आहे, का नाही सांगत तुम्ही पंतप्रधानांना. पंतप्रधानांनी ऐकलं, ते म्हणले ठीक आहे, मला ग्राहकाचा पण विचार करावा लागतो, परंतु आता शेतकऱ्यांच्या करता आपण निर्णय घेऊ. ही मोदी साहेबांची आहे. जिथं केंद्र सरकार कमी पडतं तिथं आम्ही धावून जातो. आज तुमचा दुधाचा व्यवसाय आहे, दुधाच्या व्यवसायाला भाव पडले, आम्ही 5 रुपये लिटरला द्यायचं गाईच्या दुधाला ठरवलं, आज ते पैसे तुम्हाला मिळायला लागले. मला सुजयनी सांगितलं, मला काही शेतकरी भेटले की दादा ते ऑनलाईन करावं लागतं, जरा किचकट आहे, आम्ही दूध घालतो परंतु आमचे पैसे काहींचे आले नाही. घाबरू नका, उद्याची आचारसंहिता संपू द्या, तुमचं ज्यांचं दूध राज्य सरकारला गेलेलं आहे त्यांचा पै न पै आम्ही महायुतीचं सरकार तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी टाकू. एक पैसा कुणाचा बुडवणार नाही, कारण ते काम आम्हा चौघांच्या हातात आहे. एक मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र, तिसरा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चौथे दुग्ध विकास मंत्री तुमचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील. आमच्या चौघांच्याच हातात आहे. आम्ही पण शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय, आमच्या पण डेअरी आहेत, आमच्या पण पोल्ट्री आहेत, त्याच्यामुळं काय समस्या आहेत हे आम्हाला देखील समजतं. पण आचारसंहिता असल्यामुळं थोड्याशा मर्यादा पडतात. टँकर चालवायचेत, चारा डेपो द्यायचेत, जनावरांना मदत करायची आहे, माझ्या दुष्काळी भागातल्या माणसाला मदत करायची, ह्याही पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला 3 फेज वीज मिळत नाही हे तुमचं दुखणं आहे, म्हणून आम्ही यंदा 8.5 लाख पंप महाराष्ट्रामध्ये सोलरवर द्यायचं ठरवलेलं आहे. त्याचा पण फायदा तुम्ही घ्या, ते चांगले चालतात. रात्री मोटर चालत नाही, पण दिवस उजाडला की मोटर सुरू होती, दिवस मावळला की मोटर बंद होती. आपल्याला दिवसाच पाणी पाहिजे, रात्री अपरात्री तिथं विंचू काट्याचं कशाला जायचं, साप विंचू काटे निघतात. माझ्या जुन्नर खेड, आंबेगाव, शिरूरला बिबटे झालेत. काल मी त्या भागामध्ये होतो, 450 बिबटे त्या 4 तालुक्यामध्ये. उसामध्ये लपायला त्यांना चांगली जागा आहे, परंतु आता ते मनुष्यावर हल्ला करायला लागलेत. आज पण सकाळी एक दुर्घटना घडली, माझ्या कानावर आली, त्याच्याबद्दलचा पण बंदोबस्त सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हचा जे काही आदेश आहेत त्यांचा आदर करून, फॉरेस्टला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही तिथल्याही लोकांचं संरक्षण करण्याच्या बद्दलचे निर्णय त्या ठिकाणी घेतोय. ह्या पद्धतीचं सरकार आहे. मित्रांनो, आज तुमच्या कर्जत जामखेड तालुक्यामध्ये जो काही पैसा गेल्या 4.5 वर्षामध्ये आला, तो पैसा देत असताना अर्थमंत्री अजित पवार होता. अर्थमंत्री निधीचं वाटप करतात, त्यामध्ये आमदारांनी मागणी केली, परंतु मला ज्या बाबतीमध्ये निधी द्यायचा होता तो निधी तुम्हाला दिला आहे. उद्या आमदार सांगेल मी आणला, त्यानं आणलेलं नाही, माझी सही नसती तर काही झालं नसतं, देवळात जाऊन घंटा बडवत बसावं लागलं असतं. त्याच्यावर उगीच गप्पा हाणू नका. उद्याच्याला ज्याच्या ताब्यात तिजोरी असते
त्या आपण म्हणतो ना, पंगत बसल्यानंतर वाढपी ओळखीचा असल्यानंतर फायदा होतो, तशा पद्धतीनं कर्जत जामखेड आल्यानंतर मी जास्तीचा निधी द्यायचो. त्यामुळं तुमच्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत ते राम शिंदेंच्या काळात काही झाले असतील, नंतर आमच्या महाविकास आघाडीच्या काळात झाली असतील, नंतर देखील महायुतीमध्ये गेल्यानंतर पण राम शिंदे साहेब तुम्हाला माहिती आहे मी बजेटमधनं पैसे रस्त्याच्या कामाकरता देत होतो. मी राम शिंदेंना तिथं माहिती द्यायचो की हे रस्ते मी घेतलेत. परंतु राम शिंदेंचा बोर्ड लागायच्या आधी काही जण सोशल मीडियाला एवढे पोचलेले आहेत की तिथनं ऑर्डर निघेपर्यंत ह्यांची 4-5 माणसंच कुठं 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 ते बघतच असतात, कसं कोण हुंगत असतं, काय 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 काय. तशा पद्धतीनं 4-5 माणसं ठेवली, कुठल्या डिपार्टमेंटला काय चाललंय, कुठं काय ऑर्डर निघाली, मिळाल्या त्या मंत्र्याला कळायच्या आत ह्यांना तिकडं खाली पाठवायची आणि सांगायचं आमदारांच्या प्रयत्नामुळं असं असं झालं. काय बोडक्याचा प्रयत्न केला, हुंगण्याचा प्रयत्न केला. हे राजकारण, मला हे असलं, मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये जे मी केलं आहे ते मी केलं आहे, जे मी नाही केलं ते नाही केलं आहे. ज्याला त्याचं क्रेडिट जायला पाहिजे ते गेलं पाहिजे. मित्रांनो, MIDCच्या बाबतीमध्ये तरुणींच्या भावना फार तीव्र आहेत. त्यांच्या हाताला काम दिल्याशिवाय त्यांचं उद्याचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकत नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की त्याही बाबतीमध्ये पाठीमागं तर महाविकास आघाडीच्या काळात सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तरी देखील 2.5 वर्षात सुभाष देसाईंच्याकडनं तुमच्या आमदाराला MIDC करता आली नाही. त्याचं उत्तर दे म्हणावं. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, अजित पवार उपमुख्यमंत्री होते, परंतु जसं आमचा उदय सामंत आता इंडस्ट्री मिनिस्टर आहे तसे सुभाष देसाई होते. का नाही केली इंडस्ट्री, कोणी थांबवलं होतं? तेव्हा तर राम शिंदेचा प्रश्नच नव्हता, कारण ते विरोधी पक्षामध्ये होते. सुजयचा प्रश्न नव्हता, तोही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार होता. मग का नाही झालं त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. मगाशी कोणतरी बोललं, मला वाटतं बाळासाहेब बोलले की दादा ते लयच बोलायला लागले. अरे काही जण, आम्ही राजकारणात आल्यानंतर 15 वर्ष झाली, मी 90-91ला खासदार आणि आमदार झालो, नंतर लगेच तेव्हापासून 99पर्यंत अशा पद्धतीनं आम्ही काम करत राहिलो. आणि 2004ला 15 वर्ष झाल्यावर थोडं राज्याच्या राजकारणामध्ये लक्ष द्यायला लावलं. परंतु काहींना एवढी घाई झाली, पहिल्याच टर्मला त्यांना राज्याचा नेता व्हायचं, राज्याचा नेता. अरे बाकीकडं मागं बघ काय चाललंय काय नाही, कोण आपल्याबरोबर आहे कोण नाही. पुढं निघालं मागं सगळं मोकळं असलं तर कोणी विचारत नाही. आज माझ्याबरोबर 80% आमदार आहेत, म्हणून आम्हाला काहीतरी समाजात किंमत आहे. नाहीतर तू लढ, मी कपडे सांभाळतो, काय त्याला अर्थ आहे? याला काही अर्थ नसतो. मित्रांनो, भावनिक होऊ नका. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाही. आज देखील समोर सुजयचा जो उभा आहे त्यांना पण मी गेले 4.5 वर्ष निधी देण्याचं काम केलं. जो काही निधी आला त्याला आम्हीच कारणीभूत आहे. पण एकदम अचानक म्हटलं अरे चाललंय बरं, कुठं काही नादी लागतोय. नाही दादा, मी नाही, माझ्या बायकोला बघतोय. आणि असं केलं आणि त्याला नंतर बाकीच्यांनी नादवला. ती पट्टा स्वतःच लोकसभेलाच उभा राहिला. अरे अजून पहिल्यांदा आमदार हो, 5-10 वर्ष काम कर, अनुभव घे, एकदम केंद्रातच. तिथली माहिती का आपल्याला, कसं बोलायचं, काय करायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसे मुद्दे मांडायचे. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची बरी आहे, नको राहू लय घाई करू. पण नाही, दादा मला जायचंच असं नसतं. शेवटी माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात 5-10 वर्षात केंद्राचा 1 रुपयाचा निधी आला नाही. का तर हे विरोधी पक्षाचे आमदार होते म्हणून, खासदार होते म्हणून. आपल्याला सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायचा आहे. कर्जत जामखेडकरांनो, बरेच वर्ष तुम्ही थांबला, आता फार थांबण्याचे वेळ काढण्याचा काही अर्थ नाही. 5 वर्ष वाया घालवणं म्हणजे फार मोठा काळ आहे. एवढा काळ वाया घालवणं आपल्याला परवडणार नाही.
आपल्याला मागचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, आपल्याला केंद्राची राज्याची मदत घ्यायची आहे, आपल्याला पालकमंत्र्याची मदत घ्यायची आहे, आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींची मदत घेऊन इथं चांगले उद्योगधंदे आणायचे आहेत, आपल्याला शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे आणि ते करण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे, इतरांच्यामध्ये नाही आहे. इतरांच्यामध्ये असती तर ते पण अनेक वर्ष सरकारमध्ये आहेत, त्यांनी त्याच काळात केलं असतं. अनेक जण 4-4 वेळेला मुख्यमंत्री राहिलेत, अनेक जण वेगवेगळ्या पदांच्यावर राहिले, परंतु त्या काळामध्ये प्रश्न सुटलेले नाही आहेत. आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या ध्यानामध्ये आलेल्या आहेत. त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की हे बाकीचे जे काही सांगतायत, खोटं नाटं सांगून लोकांची दिशाभूल करतायत. मगाशी सुजयनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. मी ज्यावेळेस लोकांना भेटत असतो त्यावेळेस पारनेरचे 100-200 मुलं माझ्याकडे आली, तरुणी बांड. मी म्हटलं का रे पोराव? म्हणले दादा आम्हीच निलेशला आमदार केलं, जीवाचं रान केलं, परंतु निलेश आम्हाला विसरला. त्याच्यामध्ये तो विजय आवटी नगराध्यक्ष होता, तिथं 2 विजय आवटी आहेत, एक माजी आमदार आणि एक नगराध्यक्ष. तोही मला भेटायला आला. तो म्हणला दादा काही खरं नाही, आम्ही जवळनं त्यांच्या राहिलेलो आहे. त्यांनी इतकं त्याच्याबद्दल सांगितलं की ते सांगायचं म्हणलं तर संध्याकाळ होईल. मित्रांनो, आपण उगीचच बाऊ करू नका कुठल्या गोष्टीचा. आपल्याला काय आपल्या फायद्याचं आहे, काय आपल्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे, काय आपल्या कर्जत जामखेड परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं. सगळीकडे 100% पाणी मिळत नाही, परंतु जिथं शक्य असेल तिथं पाणी देणं, तिथं लोकांना मदत करणं, आणि जिथं पाणी जाऊ शकत नाही तिथं MIDC करणं, तिथनं रोजगार निर्माण करणं, काही ठिकाणी सोलर पॅनल बसून तिथं सोलरमधनं वीज तयार करणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना करता येतात. म्हणून माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की आपण त्या संदर्भामध्ये मला काहींनी सांगितलं की दादा ह्या तालुक्यामध्ये आरोग्य कृषी विभागात 5 वर्ष व्यवस्थित कारभार नसल्याच्या तक्रारी आहेत. येथील आरोग्य कर्मचारी कृषी कर्मचाऱ्यांच्यावर स्थानिक आमदार दबाव टाकतात, अशा पण तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं, दबाव टाकला जातो. हे खपवून घेतलं जाणार नाही. मला अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे, सरकारमध्ये आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे उगीचच कोणाचं चुकीचं कोणी सांगत असेल, नियमाच्या बाहेर जाऊन सांगत असेल, मी सांगेल तेच झालं पाहिजे असं खपवून घेतलं जाणार नाही. त्याच्यामध्ये मागं कदाचित 2.5 वर्ष झालं असेल, परंतु आता तिथं कुणाचं काही अशा पद्धतीनं चालणार नाही. सीना धरणातनं निमगाव, गांगर्डा या गावातून 17 गावांची पाणीपुरवठा योजना आघाडीच्या काळात केलेली होती, ती कार्यान्वित झालेली नाही आहे. का कार्यान्वित झाली नाही? त्याच्यामध्ये अडचण काय आहे? लोकप्रतिनिधींनी अडचण सोडवायला नको? त्याच्या संदर्भामध्ये अरे बाबा, पहिल्यांदा ज्या भागांनी आपल्याला संधी दिली त्यांची कामं कर ना, तिथं वेळ दे ना. उगीच सुटायचं, इकडं सभा तिकडं सभा, विदर्भात सभा, आता पदयात्रा पुण्यावरून नागपूरला. अरे काय नडलंय? इकडं चाल ना. तू बाबा कर्जत जामखेडमधनं सगळी यात्रा केली असती, सगळा तालुका पायाखाली घातला असता तर लोक म्हणले असते नाही ही प्रश्न समजून घेतो, प्रश्न समजून घेतो. ही निघालाय मोठा नेता व्हायला, आणि त्याच्यामध्ये कुणी त्याच्याबरोबर नव्हतं. जयंत पाटील तर मला म्हणले मी शेवटच्या सभेला जाईल, मी मध्ये चालायला जाणार नाही. जयंत पाटील गेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया पण गेली नाही, कारण हीच मोठा नेता व्हायला लागल्यावरती दोघं काय करणार? हा, ह्या पद्धतीनं ह्यामध्ये जामखेडला, इथं काही माझी जामखेडची पण मंडळी आहेत, तिथल्या मेडिकल कॉलेजमधल्या तक्रारी आमच्या कानावर आलेल्या आहेत. तिथं तरुणीवर अन्याय, अत्याचार झाला आहे अशी माझी माहिती आहे. त्या अत्याचार, अन्यायाच्या घटना काही राजकारण्यांनी तिथल्या आरोपीला पाठबळ दिल्यामुळं घडल्यात अशी तिथं भावना आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेस
7 वेळेला आमच्या मतदारसंघातनं निवडून येतो, त्यावेळेस आमच्या जवळचा माणूस जर माझ्या आया बहिणींच्यावर अन्याय अत्याचार करायला लागला तर आम्ही त्यालाही सोडत नाही. आम्ही पोलिसांना सांगतो, घे टायरमध्ये आणि होऊ दे तुझं काम सुरू. कायद्याने नियमाने कायद्याच्या चौकटीमध्ये बसून, कारण कायदा सर्वांना सारखा आहे. परंतु इथं नक्की काय झालंय ह्याच्याबद्दल देखील सुजय रामभाऊ ह्याच्या खोलात जावं लागेल. इथं काहीतरी कर्जत जामखेडला आरोग्य विभागाच्या तर्फे पुरवण्यात आलेल्या वेगवेगळ्या शवपेट्याच्या बद्दल पण तक्रारी आहेत. तिथं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते लक्ष दिलं गेलं नाही. आपल्या कर्जत जामखेडमध्ये रोजगाराचा प्रश्न मोठा गंभीर आहे. रोजगाराच्यासाठी स्थलांतरांची संख्या झपाट्याने वाढतीये. ऊसतोड कामगार, वीटभट्टी, गुऱ्हाळ यासारखी कामे या ठिकाणचा तरुण करतोय. त्याच्यामुळं रोजगाराची अत्यंत गरज आहे. त्याकरताच आपण MIDC आणण्याचं काम करतोय. कर्जत जामखेड रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी गंभीर असल्यामुळं आम्हाला त्या भागामध्ये चांगल्या प्रकारे, मला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. माझ्या कर्जत जामखेडमध्ये MIDC यावी हाच त्याच्या पाठीमागचा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. इथं कर्जत तालुक्यातील ST डेपोचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 20-25 वर्षापासून रखडला आहे. अनेक राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले परंतु हा प्रश्न मार्गी लागला नाही. काय भानगड आहे ST डेपोची? ST डेपोमध्ये परिवहन खातं आता कुणाकडे? मुख्यमंत्र्यांच्याकडेच आहे. तुम्ही काळजी करू नका, आचारसंहिता होऊ द्या. मीच मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल घेऊन जातो आणि CM साहेबांना सांगतो की ह्याच्यावर सही करा आणि त्या पद्धतीनं त्यांना विनंती करतो. मुख्यमंत्री आपल्या कामाच्या करता, हे जनतेचं काम आहे, माझ्या कर्जतचं काम आहे, त्याच्यामुळे ते काम होईल. ह्या पद्धतीनं मित्रांनो आपण पुढं जाण्याचं काम करू. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, त्याच्यामध्ये कुठंही भावनिक होऊ नका. आम्ही ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी, देशाच्या विकासासाठी, आपल्या गेल्या 10 वर्षात जो विकास झालेला आहे तो मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये झालेला आहे आणि अशाच पद्धतीनं अजून जोरात विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. लोककल्याणाचा विचार करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. हा विचार मनामध्ये ठेवून 13 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस मशीनमध्ये वर्ण 3 नंबर व मशीनमध्ये वर्ण 3 नंबरला डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे असं नाव आहे. त्याच्यासमोर कमळ आहे. त्या कमळाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे. ते काम मित्रांनो करा. तुम्ही आता बाकीच्या स्थानिकांनी काही तुम्हाला दमदाटी दिली तर त्याला काही घाबरू नका. त्या संदर्भामध्ये मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला एकटं त्या ठिकाणी समजू नका. अशा प्रकारचा विश्वास माझ्या कर्जत जामखेड तालुक्यातल्या जनतेला ह्या निमित्तानं देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.